प्रभाग क्रमांक 14 कोरेगाव पार्क घोरपडी मुंढवा पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक। या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हाचे अधिकृत उमेदवार मतदारांसमोर ठामपणे उभे आहेत। अ गटातून सुमन सोमनाथ गायकवाड, ब गटातून संदीप कैलास मामा कोदरे, क गटातून सुरेखा चंद्रकांत कवडे, ड गटातून बंडू तात्या उर्फ सुनील जयवंत गायकवाड। आज या प्रभागातील नागरिक अनेक गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत। पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी आणि टँकरवरची अवलंबनता नागरिकांना त्रस्त करत आहे। त्याचप्रमाणे रस्त्याची दुरावस्था व मोठी समस्या बनली आहे। खड्डेमय रस्ते, पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन कठीण झाले आहे। या भागातील ट्रॅफिकचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। मुंढवा, घोरपडी आणि कोरेगाव पार्क परिसरात रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वेळ, इंधन आणि संयम तिन्हींची नासाडी होत आहे। याशिवाय ड्रेनेज व स्वच्छतेचा अभाव, आरोग्य सुविधा, महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुणांसाठी मूलभूत सोयी हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा ठाम संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी केला आहे। विकास, पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद हाच आमचा अजेंडा आहे। जनतेचा आवाज महापालिकेत पोहोचवण्यासाठी हे उमेदवार कटिबद्ध आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार विजयाचा विश्वास, 16 तारखेला गुलाल आमचाच यावर ठाम। घड्याळ चिन्हासमोर बटन दाबा आणि विकासाला साथ द्या। नमस्कार, प्रभाग क्रमांक 14 मुंढवा घोरपडी आणि या भागातील आपण आढावा घेतोय आणि चारही राष्ट्रवादीचे उमेदवार माझ्यासमोर येते। उपमहापौर बंडू तात्या गायकवाड आहेत। तात्या, काय सांगाल? 4 दिवस राहिलेले आहेत आणि कसा प्रतिसाद आहे प्रभागामध्ये? येत्या 15 तारखेला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निश्चित आम्ही 4 जण बाजी मारणार आणि त्या ठिकाणी बहुसंख्य मतांनी निवडून येणार एवढीच ग्वाही आजच्या दिनी देतो। आणि येत्या 16 तारखेला आपण वाट पहा, या टायमिंग पर्यंत निकाल लागलेला असेल। बर, तर तसे माजी नगरसेविका कवडे ताई माझ्या बरोबर। ताई, काय सांगाल? तुम्ही काय जनतेला आश्वासित करून प्रचार करताय, प्रभागात फिरताय? महाराष्ट्राचे लाडके आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी, राष्ट्रवादी पक्ष यांनी जे आमच्यावरती जो विश्वास दाखवला आणि आम्हाला चारही उमेदवारांना पक्षाचं तिकीट देऊन या ठिकाणी काम करण्याची संधी दिली। तुम्ही इथं पाहताय नागरिकांचा असा उत्साह या भीमनगर असेल, संपूर्ण प्रभाग 14 मध्ये सगळे नागरिक अतिशय आनंदी आहेत की आम्ही चारही नगरसेवक ते आम्हाला महानगरपालिकेमध्ये पाठवणारच आहेत, परंतु त्यांची कामं 100% या ठिकाणी होणार आहेत त्याची खात्री या नागरिकांना आहे। आणि यांच्या आशीर्वादामुळेच आम्हाला महानगरपालिकेत परत एकदा त्यांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे। खात्रीच आहे, 16 तारखेला विजय हा पक्का आहे। गुलाल राष्ट्रवादीचाच असणार आहे आणि यामागे सर्व कार्यकर्त्यांचा श्रेय असणार आहे। संदीप दादा, काय सांगाल? गेली 50 वर्ष आपलं कुटुंब मुंढवा या भागात सेवा करतंय जनतेची आणि आपण उमेदवारी दाखल केलेली आहे। कसा प्रतिसाद आहे? काय विजन आहे? आजच्या इलेक्शन मध्ये नागरिकांचा प्रतिसाद पाहून असं वाटत नाही की आम्ही इकडे नवीन आहे। सर्वांनीच खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे। त्याच्यामुळे सर्व चारही उमेदवारांवरती जो विश्वास माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब, सुप्रियाताई यांनी ठेवलेला आहे त्याला आम्ही सार्थ उतरू ह्या आमच्या जनतेच्या जीवावरती एवढंच सांगतो। तसेच सुमनताई गायकवाड आहेत माझ्यासमोर। खरं तर कांबळे दादांची आठवण येते आज आणि स्वर्गीय कांबळे दादांना श्रद्धांजली आपण हे करून तुम्ही उमेदवारी दाखल केली, तर काय सांगाल? प्रभागात कसा प्रतिसाद आहे? इथले भावाची माझ्या सगळे स्वप्न आम्ही पूर्ण करू आणि चारही घड्याळांना सगळ्यांनी विजय करा हीच। बर, तर हे राष्ट्रवादीचे चारही उमेदवार एक मातब्बर पॅनल दिलेलं आहे अजितदादांनी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे सगळे उमेदवार काम करणार आहेत। आणि येत्या 15 तारखेला तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, कौल द्यायचा आहे आणि तुम्हाला यांचं काम आवडलं असेल तर नक्कीच घड्याळाला मतदान करायचंय। धन्यवाद।